वाजलेत 5:30 आणि ही दोघा बघा काय करतो ते जोरच लावता. वड वड डबो घेऊन जाऊचो. डबो नेले कसा तर हॉटेलात गेला की कसा 1-1.5 तास फुकट जाता. नाही ना काय सांगायचं नाही त्यांना आपण काय नाही आता. भाकरी उठली ना भाकरी अजून उठली नाही आपण आधी तोंडक्याचा करून घेऊया. हा या व्हेजवाला ना एका बटाटी काय खाली आहे ना. तर चला एक आता बनवून देत आपण मस्त की तयारी वगैरे करून घेऊया. आंघोळ बिंघोळ करूया आणि मुंबई गोवा हायवेला प्रवास करूया. नाही बघा मस्तपैकी कोलंबी मसालो तयार झालेलो बघू शकतास. मस्त की गरम गरम आता हे थंड झाल्यावर आपण डब्यामध्ये भरणार. आणि होय वहिनीक आम्ही मस्तपैकी भाकरे बाजूक सांगितलेले. वहिनीन पण गरम गरम भाकरे बाजून दिल्या बघू शकतास चुलीवरचे ते पण. नमस्कार मित्रांनो, मी संकेत जोईल पुन्हा एकदा स्वागत करते तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो थंबनेल बघून तुमका समजलं असत आता आम्ही चाललो मुंबईत जाता. शिरगाववरनं आपण जाताला आता विरार का. तर ही काय जर्नी असतील, या जर्नीमध्ये काय काय घडतं ह्या तुमका सगळं मी दाखवतलं आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ काही स्किप करू नको आणि व्हिडिओ संपूर्ण बघा आणि जास्तीत जास्त शेअर पण करा. आता आपण निघालो मुंबईत. गाडीची सगळी क्लिनिंग झालेली आहे, फक्त आता काचीवर कॉलिन मारला तर एकदा काच साफ करून घेऊया. त्याच्यानंतर आपल्या प्रवासाक सुरुवात करूया. आणि दुसरं एक बदल तुमका दिसत असतात की सीट कवर. तर हे बघा हे असे सीट कवर आपण टाकले आहेत आणि हे सीट कवर कोणाकडे टाकले काय टाकले ह्याचं शॉर्ट व्हिडिओ आपण टाकतलाव किंवा टाकलेलो असो तर तुम्ही जाऊन बघू शकता. आपलं देवगडचोच माणूस हा, त्याच्यामुळे लोकल का सपोर्ट करा. ते मागे काय केलं नाही तो अजून अजून 2 का 3 बॅगे येऊचे होत. हे बघा पुरा पॅक केला नाही म्हणून आमका 7 सीटर लागता. 5 माणसं बसाकनी मागे पूर्ण डिक्की. डबे भरूची कामं चालू होत. केवढी मॉब झाली. आधी मित्रांनो कमी होती, मग यांनी काय केलं माहिती आहे काल परत जाऊन चिंगळ्या घेऊन इली 100 रुपयाची. कोरो चाय पितात वाटतं. पण मी अर्धो तास बसा नाही आणि ह्यांची तयारी काय अजून होत नाही. आता हा येऊन देत हयच बसणार हयच गाडी भरायची सांगे होते. म्हटलं नाही हयच यायचं आणि हयच बसायचा दरवेळीचा सांगितलेला टायमिंग का कधी बाहेर पडणार नाही. बस हजार आता हे बघा आमच्या शिरगावचं चाळं असा आणि संकेत गेलो इकडे या करूक म्हणजे नारळ फोडूक. आम्ही इकडे हे केल्याशिवाय नमस्कार केल्याशिवाय लांबच्या प्रवासात कधीच म्हणजे अशी सुरुवात करत नाही. पहिला इकडे नमस्कार करता, नारळ फोडता आणि नंतर मग पुढच्या प्रवासात सुरुवात करता. संकेत तू एकदा नारळ कधीच नाही फुटत. जय सद्गुरू समर्थ सुखरूप देऊन जावा मुंबई. फोन कुठे माझा पर्स मध्ये समोर ठेवायला सांगितलं ना मी तुला. चांगरा चेंगरी करून बसली म्हणजे 7 सीटर असाल पण उपयोग शून्य. चांगरा चेंगरी करूची काही इसरत नाही होत. 10 सीटर घेतलं आम्ही. आता मी कॅम्पर व्हॅन घेणार तरी पण ताच करते खाली सगळं सामान फैलावून ठेवती आणि आपण एका कोपऱ्यात खाली कायच्या तरी. आणि यांना सांगायला होता अजिबात सीट बी ठेवायची नाही, मी तुमच्याच मांडीवर बसणार. यांना सांगायला नाही ना चिंगले बाबू वकडे त्यांना सतवू नको. आता बस वकडे माझ्या मांडीवर ये. तू याला ठेवतात नाही खोटो तो. तर चला प्रवासाक सुरुवात करूया. जय सद्गुरू, जय गणपती बाप्पा मोरया. तर आता आपण थांबला हॉटेल गुरु माऊली राजापूर नाश्ता करूसाठी. बघूया आता काय नाश्ता मिळता. भारी वाटतं म्हणजे डेकोरेशन झाडा मस्त लावला नाही एकदम. चलो चला आता बघूया नाश्ता काय मागवता येतात. आता हे नाश्त्यासाठी श्रावणी तुमका दाखवलं नाच खायच्या हॉटेलमध्ये थांबला. तर एकदा प्रगत दादाच्या व्हिडिओमध्ये आम्ही बघितलेला की
चांगला असता, त्याच्यामुळे आपलं थांबूया होय, नाश्ता करूया आणि मस्तपैकी गाडीची पार्किंगची वगैरे सुविधा. आणि पुढे जर तुम्ही येतास, आता ह्याचा काम चालू आहे चार्जिंग स्टेशनचा आहे, बघू शकतास तुम्ही Tata.ev. तर तुमची जर इलेक्ट्रिक व्हेकल आहे तर तुम्ही ती हय चार्ज पण करू शकतास. आता ऑर्डर इलेली असा, आम्ही काय सांगितलं, मिसळपाव सांगितलं आणि 2 असेच वडे सांगितलेले आहे. बघा मस्त दिसतात. नाही फोटो काढू होतो व्हिडिओ शूटिंग होत नाही. नवरा बायको शेवटी आम्ही तोंड बघणार. मित्रांनो जेवणाचं माहिती नाही, पण नाश्त्यात काय टेस्ट नाही आहे. काय झाला गो सांग? अजिबातच चव नाही, मीठ नाही, काय नाही. डिसअपॉइंट झालो आम्ही, डिसअपॉइंट. एवढं घेतला म्हणून खावचा लागता नाही म्हणून या घेतल्यावर सगळ्यांनी. आमची चुकली, ऑर्डर देताना ना बटर लावून पावाक चाय बरोबर खाऊ घालतो, तो बरोबर लागता. चाय पाव टेस्ट. मित्रांनो हे बघा, आता आम्ही आहे ना निघालो, हे बाथरूमसाठी गेले आहेत. ते इले की आपण निघू. बाबू नाश्त्याबद्दल काय म्हणणं तुझं? म्हणजे अजिबातच चव नाही हो, त्याच्यात मीठ नव्हता किंवा काहीच नव्हतं. म्हणजे असं कधी बोलू नये, पण तुम्ही आता देताच, लोक जर एवढी पे करतात ना, तर त्याच्यासाठी म्हणजे जरा तरी त्याला काहीतरी ह्या असून दे. त्या मिसळपावमध्ये मिश्रिक तर अजिबात चवच नव्हती आणि त्याच्यात वजाभर जर फरसाण टाकून ठेवतं, त्याची जास्त लवकर टाकलं नाही वाटतं, आता फुगलेला फरसाण, त्याच्यामुळे सगळ्यांचं मूड ऑफ झालं. पहिल्यांदा इलेला, पण पहिलंच एक्सपिरियन्स आपलं बरोबर नव्हतं. तर चला आहे ना जाऊया आता, नॉनस्टॉप जाऊचं आपल्या का. एक साधारण 1:30च्या नंतर आपण जेवक थांबू काहीतरी जागा बघून, त्याच्यानंतर मी तुमका दाखवत आहे. देवगडचे आंबे संपले म्हणून म्हटलं आता रत्नागिरीची टेस्ट घेऊया. पहिल्यांदा खाता लाव ना, पहिल्यांदा खाता लाव ना आपण. वास बघताय आपल्या देवगड सारखंच येता. तर बघा दाखवतात आंबोवर आणि कापून पण देतात. 1 डझन घे. हो आपल्या देवगड नंतर लेट पर्यंत असताना हो, देवगड लवकर संपता आमचं. होय ते बघा काकाने दिले. टेस्ट सांगा हवनी कशी आहे, म्हणजे काय फरक आहे बघ. फर्स्ट टाइम ट्राय करता बरं. त्याला पण देतात. आणि काका भारी आहेत, कापून विपून दिल्याने आपल्या. काका ऐसुलेच तुम्ही? आम्ही इथलेच 1 किलोमीटर. 1 किलोमीटरवरचे हातकांबा. ते बघा असे सगळे स्टॉलमध्ये आहे ना. आता पुढे गेलास की रत्नागिरीक जाऊचा रस्ता, मग तुमका जर काय घ्यायचं सदगरे म्हणा, आंबे म्हणा, तर तुम्ही स्टार्टिंगच स्टॉल लागलेले आहेत, तुम्ही घेऊ शकतास. काय रे श्रावणी संकेत मँगोच्या मालकीनबाई आंबे घेत आहे इथे रत्नागिरीचे. अजून आमच्याकडे संपले होते. आमच्याकडे संपले ना, तर कसा शेवटी आंब्याचा प्रेम तर प्रेम, आंबो ह्यो लागतात. मला दिसत होते मस्तपैकी, ते घेतले. हे बघा कडेरानी मारल्या ना ताई, दावं कायदा. चला काका ह्या मागे ठेवू गेला. थांब. तर मित्रांनो या बघा, या आता याच्यात काय बघा आपण संगमेश्वरात. ह्यो फक्त तेवढं पट्ट होतो जरा आणि मस्त वाटतंय बघा, व्ह्यू भारी आहे. फक्त कचरा टाकला रे मॉप. देवगड हापूस काय तसा देवगड हापूस देवगड हापूस आहे त्यांच्याकडे, आणि आम्ही रत्नागिरी हापूस घेतला. आणि आम्ही रत्नागिरी हापूस घेऊन चाललो. आम्ही कधीच टेस्ट घेतला नव्हता ना, म्हटला. पण मित्रांनो एक फॅक्ट सांगू तुमका, म्हणजे देवगड हापूस सगळ्यांचो बापूस. या वाक्यात तुम्ही समजून जावा. काय घेतो शावनी? जांभळा जांभळा घेतला ना शावनी. आंबे त्यांचे असतील तर विचारूया पुढे. आंबे पण देवा. आंबे देऊ त्याचे. हा कसे आहेत ते? आंबे 60 रुपयाला बारा. आम्ही 10 रुपये देते आणखी. आंबे दाखवा. काका पण आगे. आता आम्ही आंबे पण घेता. चांगले देव का आणि सांग तू
चांगले देवा, हा चांगले देवा. चांगले आई तर घ्यायची ना करवंद त्याच्या पाठीत. नाही अशाकडनं ना तुम्ही पण असे खरेदी करा. हे बदलून द्या. अशा माणसांकडनं नेहमी खरेदी करा. आपण मॉलमध्ये नाही घेता ना त्याच्यापेक्षा हँकत यायचे. तुम्ही तोच खाणी मला सांगा बस. तुम्हाला वाटतंय बाहेरून टाक पण तुम्ही खावा पहिला आणि मग बघा. नाही दिला हे बघ, हे 10 रुपये तुमच्यावर. कशेडी बोगदो जसो संपता तो बोगदो क्रॉस करून आम्ही हे जरा गाडी लावला म्हणजे गाडीक पण आराम मिळत आणि आमची माणसं भुकेली आहेत. तर आम्ही मस्तपैकी तुम्ही बघितलाच व्हिडिओच्या सुरुवातीला सकाळी आपण आणलेला मस्तपैकी चिंगूळ मसाला प्रॉन्स मसाला मस्तपैकी बघा. तर आता सगळ्यांनी खाऊन घेत आहो. आणि श्रावणी दगडी कांदे कापता. कांदा लिंबू पण आपण घेऊन येला. चिंगळा चिंगळा येऊन दे. चिंगळा खाल्ला की मग चांगला दिसता गाडी चालवताय. बास बास एवढी पण नको. वा 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 वा. ताई सदम्यातच माणसा सकाळच्या नाश्त्याच्या सगळ्यांचं मुळे काय ताई एकदम बोलू पण शकत नाही. 600 रुपयात तोंडाची वाट लावून घेतली. हो हे बघा श्रावणी कांदो कापता लिंबू मस्तपैकी आता ताव मारता बघा. बाबू सुरुवात केली नाही केली अजून. दीदीन तकडी केल्यान चालू. घराकडनं जेवण आणलं ना टेन्शन ना. हॉटेलमध्ये 2 तास फुकट जाणार आणि त्याच्यात आणि व्यवस्थित जेवण नाही मिळालं तर मूड ऑफ. या बारी ना मस्त. कसं बाबू चपाती नाही दीदी खा काय ते आणली बस झालं. मस्तपैकी कोलंबी भाकरी आणि माका होती बटाट्याची भाजी. तर मित्रांनो एवढा सगळं रस्ता मी क्लिअर करी दिला आणि या 28 किलोमीटर का किती वेळ दाखवता बघा. बसू का रिक्षावालो घोडबंदरच्या ह्याच्यात अडकलेले आहो. तो मगाशी इलो. आणि मस्तपैकी जेवण हा केलेला मटण भाकरी आणि छोले बटाट्याची भाजी छोले होते. आणि मस्त बाबू आस्वाद घेता जेवणाचा. आणि बाबू मटण चिंगळा खाता आणि आम्ही मटण खाता. काहीही मत असलं मी आहे तुला समजा. मी आहे तुझ्या बरोबर.